अतिशय पौष्टिक अशी रेसिपी मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. बीटरूटचे बॉल्स आपण या रेसिपीला म्हणू शकतो. तर अशा प्रकारचे बीटरूटचे बॉल अतिशय टेस्टी आणि हेल्दी अशी ही रेसिपी आहे. खायला तर अतिशय रुचकर आहे. बीट खायला सगळे नाक मुरडतात. त्यामुळे अशा प्रकारचे जर बीटचे बॉल केले तर खायला कोणीच नकार देणार नाही. अगदी झटपट आपली डिश खतम होणारी रेसिपी आहे. तर त्यामुळे अतिशय रुचकर आणि पौष्टिक रेसिपी आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तर हे बॉल खायला लहान मुले आणि मोठे कोणीच नकार देणार नाहीत. तर चला मग आज वेळ न घालवता आपण या रेसिपीकडे वळूयात. तर या रेसिपीसाठी जास्त काही नाही, तर आपल्याला लागणार आहेत 2 बीटरूट. आणि ते 2 बीटरूट आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत. आणि वरचे शेंडा आणि देठ काढून आपण त्यावरची पूर्ण साल काढून घ्यायची आहे. आपल्याला प्रथम अगदी स्वच्छ करून घ्यायचे आहेत, कारण की आपल्याला याचे प्रथम ज्यूस बनवायचे आहे. त्यामुळे अशा प्रकारचे वरचे साल हे बारीक होणार नाही, यामुळे आपल्याला यावरचे साल काढायचे आहे. अतिशय पौष्टिक अशी ही रेसिपी आहे आणि रक्तवाढीसाठी तर वरदानच आहे बीट, हे तर सर्वांनाच माहिती आहे. तर आणि आपल्याला त्यानंतर अशा प्रकारचे बारीक चिरून घ्यायचे आहे. याचं कारण असं आहे की बारीक चिरल्यामुळे आपल्या मिक्सरमध्ये आपण जेव्हा ज्यूस बनवतो तर अगदी मस्त बारीक पेस्ट होणार आहे. त्यामुळे अशा प्रकारचे बारीक आपल्याला चिरून घ्यायचे आहे. तर पाहू शकता आपले सर्व म्हणजे 2 बीट आपण छानपैकी बारीक चिरून घेतलेले आहेत. तर आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून आपण त्याची पेस्ट करून घेणार आहोत, त्याचे ज्यूस बनवणार आहोत. आणि त्यासाठी आपण त्यामध्ये भरपूरचं पाणी घालणार आहोत. त्यामुळे चांगल्या पटकन आपले ज्यूस तयार होणार आहे. अगदी 4 ते 5 मिनटं आपण छानपैकी हे फिरवायचे आहे, घाई करायची नाही आहे. हे पाहू शकता आपले पूर्णपैकी स्मूथ पेस्ट झाली आहे. तर ही पेस्ट आपण गाळणीच्या साहाय्याने गाळून घेणार आहोत आणि त्यातील रस आपण काढून घेणार आहोत. तर आपण त्यामध्ये 1 ते 1.5 ग्लास आपण पाणी टाकू शकतो, कारण अगदी आपण बारीक करण्यासाठी अगदी थोडे पाणी घातले होते. तर पाहू शकता आपण पाणी पूर्ण गाळून घेतले आहे. त्यामधले अगदी पिळून आपल्याला तो चोथा बाजूला काढायचा आहे. आणि हा चोथा पण फार पौष्टिक आहे बरं. हा चोथा आपल्याला फेकून द्यायचा नाही. तर काय करायचं आहे मी ते तुम्हाला पुढे सांगते. तर हा आपला ज्यूस भेटला आहे आपल्याला. तर या ज्यूसनेच आपण आपली रेसिपी बनवणार आहोत. तर आपण हा ज्यूस किती आहे हे आपण प्रथम मोजून घेऊया वाटीच्या साहाय्याने. त्या अनुषंगाने आपल्याला पुढचे इन्ग्रेडियंट्स यूज करता येणार आहे. तर त्यासाठी आपण घेतले आहे 2 वाटी आपला हा ज्यूस भरला आहे. आणि वरती अगदी थोडा तो राहिला आहे, अगदी पाऊण वाटी तो आहे. तर तो त्यामध्ये घालून घेणार आहे. अगदी थोडा कमी जास्त असला तरी काहीही प्रॉब्लेम नाही, पण आपल्याला 2 वाटी ज्यूस हवा आहे. 2 बीटपासून 2 वाटी ज्यूस सहज आपण मिळवू शकतो. तर गॅसवर आपण हे तापण्यासाठी ठेवले आहे आणि टेस्टसाठी आपण त्यामध्ये थोडं मीठ घालणार आहोत. आणि छानपैकी असं हे आपले ज्यूस गरम करून घेणार आहोत. आणि गरम केल्यानंतर 1 कप आपल्याला त्यामध्ये रवा घालायचा आहे. आपला फाईन रवा असतो ना नेहमीचा, तोच रवा आपल्याला येथे यूज करायचा आहे. आता रवा घातल्यानंतर आपल्याला 5 ते 7 मिनटं छानपैकी ते शिजवून घ्यायचे आहे. अगदी जास्त शिजवायचे नाही, पण आपला हा चांगल्यापैकी डो तयार झाला की आपण गॅसची फ्लेम बंद करणार आहोत. तर अशा प्रकारे सतत हलवत मस्तपैकी मिक्स करून घ्यायचे आहे. तर पाहू शकता अगदी 2च मिनटात आपला हा घट्टसर डो तयार होतो, कारण 2 वाटीसाठी एक कप रवा हा पुरेसा आहे. तर मी गॅसची फ्लेम बंद केली आहे आणि आपला हा डो तयार झालेला आपल्या ताटामध्ये काढून घेत आहे. तर पाहू शकता हा डो आपण आपल्या ताटामध्ये काढून घेत आहोत. तर तुमच्या लक्षात आलं असेल हा किती घट्ट आहे. तर आपल्याला अशीच कन्सिस्टन्सी हवी आहे. तर हा डो आपला आता आपण छानपैकी थंड करून घेणार आहोत. आता पाहू शकता हा वरचा जो चोथा आहे ना, तो मी प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आणि तोही मी यूज करणार आहे. याची एक रेसिपी बनवणार आहे. तर त्यासाठी मी हा उन्हामध्ये वाळू घालणार आहे.
तर येथे आपला हा डो पण छानपैकी रेडी झाला आहे, म्हणजे थंड झाला आहे. आणि हाताला तेलाचा हात लावून आपण तेलाचा थोडा हात लावून छानपैकी मळून घेणार आहोत. तर पाहू शकता किती मस्त कन्सिस्टन्सी आपल्या या डोची झाली आहे. तेलाचा हात याच्यासाठी लावायचा की मस्तपैकी तो स्मूथ असा आपला डो होणार आहे. आणि त्याचे आपल्याला अशा प्रकारे बॉल करून घ्यायचे आहेत. तर बॉलला क्रॅक जाऊ नये म्हणूनच आपण आपला हा डो छानपैकी तेल लावून तिंबून घेतलेला आहे. पाहू शकता किती स्मूथ आपले हे डो रेडी होत आहेत. अशाच प्रकारचे आपल्याला डो तयार करून घ्यायचे आहेत. तर सर्व डो मी छानपैकी आपले सगळे बॉल आपण तयार करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे मस्तपैकी स्मूथ बॉल आपण करून घेतलेले आहेत. अगदी सर्व एका साईजचेच करावे म्हणजे खूप छान दिसतील दिसायलाही. तर हे पहा आपले सगळे बॉल्स रेडी झाले आहेत. तर आता आपल्याला गॅसची फ्लेम चालू करायची आहे. आपला कढई ठेवायची आहे आणि त्यामध्ये 1 ग्लास आपण पाणी घातले आहे आणि त्यावर आपले जे स्टँड असते ना ते ठेवायचे आहे, कारण आपल्याला चाळणीमध्ये हे बॉल्स वाफलून घ्यायचे आहेत, कारण पूर्णपैकी ते शिजले नव्हते. तर आता आपण हे कढईमध्ये चाळणी ठेवून छानपैकी वाफलून घेणार आहोत. 5 ते 7 मिनटं आपल्याला हे बॉल्स वाफलून घ्यायचे आहेत. तर पूर्ण बॉल बसले नाही, त्यामुळे अर्धे बॉल मी प्रथम वाफलून घेते आणि त्यानंतर राहिलेले बॉल वाफलून घेणार आहे. हे पहा आपले बॉल चांगल्यापैकी वाफरले गेले आहे आणि साईजने पण थोडेसे मोठे झाले आहेत. तर ते बॉल आपण आता ताटलीमध्ये काढून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण दुसरी बॅच करणार आहोत. हे पहा दुसरे राहिलेले आपण त्यामध्ये वाफलून घेऊयात आणि पहिल्यासारखेच त्याला आपण झाकण ठेवून 5 ते 7 मिनटं वाफलून घेणार आहोत. हे पहा आपले बॉल वाफरले गेले आहेत. ते पण आता आपण ताटामध्ये काढून घेऊयात. हे पहा आपले सर्व बॉल वाफरले गेले आहेत. अगदी 5 मिनटं आपण थंड होऊ देऊयात आणि थंड झाले की आपण आपली फोडणी करूयात. त्यासाठी तीळ घेतलेले आहेत. आपण हिरवी मिरची घेणार आहोत उभी चिरून आणि त्यानंतर भरपूरशी कोथिंबीर घेणार आहोत, म्हणजे आपले हे बॉल खायलाही अगदी चटपटीत होणार आहेत, टेस्टी होणार आहेत. हेल्दी तर आहेच आहे, पौष्टिक तर आहेच आहे, पण हेल्दी पण होणार आहे. कढईमध्ये थोडे तेल घेतले आणि त्यावर प्रथम मी आपल्या मिरच्या चांगल्या फ्राय करून घेत आहे. मिरच्या फ्राय झाल्या की त्यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे आणि त्यानंतर जिरे घालायचे आहेत. छानपैकी तडतडले म्हणजे छानपैकी कडक फोडणी आपल्याला करायची आहे आणि त्यानंतर आपण घालणार आहोत आपले तीळ आणि तीळ चांगले फ्राय झाले की आपले हे रेडी बॉल्स घालणार आहोत. तर पाहू शकता अगदी मस्त आपले हे बॉल्स रेडी झाले आहेत आणि ते आपण छानपैकी फोडणीमध्ये दिले आहेत. अगदी टेस्टी तर आहेत आणि जास्त टेस्टी व्हावेत म्हणून आपण त्यांना फोडणी दिलेली आहे आणि भरपूरशी कोथिंबीर आपण यावर घालणार आहोत, कारण टेस्टला अप्रतिम असे हे बॉल लागतात. खायला तर 1 मिनिटात ही आपली प्लेट स्वस्त होते. अगदी 5 मिनिटात ही रेसिपी खतम होते खाऊन. आणि त्यानंतर आपण घालणार आहोत थोडे तिखट आणि मीठ आणि छानपैकी मस्तपैकी आपण हे उलटपुलट करून घेतले आहेत. ही रेसिपी मी बनवल्यानंतर अगदी 5 मिनिटातच आमचे बॉल सगळे खतम झाले आहेत. एवढे हे टेस्टी होतात. तर हे आपली रेसिपी पूर्णपैकी रेडी झाली आहे. तर तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी, त्यावर मी नंतर आपली साखर घालून घेतलेली आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं. ही रेसिपी आवडली असेल तुम्हाला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.